स्वागत. नमस्कार. उपस्थितांचे स्वागत. मंगल देशा पवित्र देशा महाराष्ट्र देशा प्रणाम माझा या भूमीला महाराष्ट्र देशा. आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित सर्वांचे स्वागत. मी मान्यवर अतिथींना विनंती करते की आपण भारत मातेच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आजच्या कार्यक्रमाची सुरुवात करू. धन्यवाद मॅडम. मान्यवरांना स्थानाचा मिळण्याची महाराष्ट्राच्या शिखरावरती फडकतो भगवा अभिमानाने. जय शिवबाच्या कर्तृत्वाने झाला पावन महाराष्ट्र सांगती इतिहासाची पानं. आप्त फकीर जमले सारे अतिथी जन मानाचे तुरे. DSच्या प्रांगणातून जयमुखी जयघोषाचे नगारे. 1 मे महाराष्ट्र दिनी सलाम माझा घ्यावा या राष्ट्राचे हित चिंतने सर्वांच्या मनीचा एकच दुवा. नमस्कार. उपस्थित मान्यवर श्री महेशजी आठवले, GB वाईस चेअरमन, प्राजक्ता मॅडम, सेक्रेटरी फायनान्स कंट्रोलर, DES माध्यमिक विभागाच्या मुख्याध्यापिका सौ बोधे मॅडम, त्या आता आपल्यामध्ये उपस्थित नाही आहेत. उपमुख्याध्यापिका मंजुषा बोरावके मॅडम, पर्यवेक्षिका स्वाती मिस, विजया मिस, प्राथमिक विभाग मुख्याध्यापिका सौ स्मिता कुलकर्णी मॅडम, पर्यवेक्षिका ग्रेसी डिसोजा मिस, सौ सिमरन मिस, पूर्व प्राथमिक विभाग मुख्याध्यापिका सौ माधुरी हरण मॅडम, तीनही विभागाचे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांना अभिवादन करून DES तर्फे सर्वांचे स्वागत करते. स्वागताचे शब्द जणू थाळी कुंकुमा सोहळ्याच्या. स्वागताचे शब्द जणू थाळी कुंकुमा सोहळ्याच्या. कृतज्ञ आम्ही येथ जागलो सोनेरी खुणा आपल्या उपस्थितीच्या. मी बोरावके मॅडमना विनंती करते की आपण स्वागतपर 2 शब्द बोला. A very good morning to all of you. Respected dignitaries of Deccan Education Society, Shri Athole sir, Prajakta Pradhan madam, HMO Primary Section Smita miss, HMO Pre-Primary Section Madhuri Varve miss, my dear colleagues and all the kakas and mashis. A very good morning to all of you. Today I welcome you all to the celebration of Maharashtra Day. It's indeed a great pride to be born and brought up in Maharashtra. This state works together with all the other states to make India shine. 1st May is celebrated as Maharashtra Din or Maharashtra Divas to commemorate the formation of the state. Maharashtra state has indeed a very rich culture and tradition. It's a lead state that has helped in the development of our country and has sheltered people from different states and countries as well for the development of the country. So, without wasting much time, I hand over the mic to Harshada Miss to begin with the program and to witness the rich culture of Maharashtra. Thank you. Thank you, ma'am. मराठी भाषेचा गोडवा मराठी टिळा थाळी लावा.
महाराष्ट्रातल्या मनामनातली हिऱ्याची खाण, मराठी मनाची हिरकणी, मुखी प्रत्येक शब्द मोठ्या समान ही मराठी जात रुजली, ज्याने जपली त्या महाराष्ट्राबद्दल मराठी माणसाच्या मनातील भावना व्यक्त करण्यासाठी येत आहेत सौ योगिनी कानडे. धन्यवाद हर्षदा. नमस्कार. राम राम महाराष्ट्र. महाराष्ट्राबद्दल वेगळी ओळख काय करून द्यायची. महाराष्ट्र हा आम्हा सर्वांना माहिती आहे, तरी सुद्धा प्रत्येकाच्या मनातील महाराष्ट्राबद्दलच्या भावना या ठिकाणी आज मी तुम्हासमोर सादर करणार आहे. होऊनी हर्षित गातो आम्ही थोरवी महाराष्ट्राची, नमन तुझला करतो आम्ही तू पवित्र भूमी संतांची. पाहिलेस तू परकीय स्वकीय झेलल्या किती यातना, उद्धारण या तुझं शुभा आला, उद्धारण या तुझं शुभा आला, जागवली नवचेतना. माळदुर्गाची शोभते कंठीही लखलखती माणिक मोती, उभा सह्याद्री पाठीशी मग काय कुणाची भीती. मूळ भाषा मराठीच ती, मूळ भाषा मराठीच ती, नांदते सर्वांग. रुपडे नवे ती धारण करीती, बदलुनी वरचे वरती. इतिहास हा ज्वलंत याचा, इतिहास हा ज्वलंत याचा, अनपिंड लढवय्यांचा, अनपिंड लढवय्यांचा. करीत असे मी नमन तुझला, तू प्रणाम घ्यावा माझा, तू प्रणाम घ्यावा माझा. एवढे सांगून महाराष्ट्राची अनेक वैशिष्ट्ये आहेत. त्यातील ठळक वैशिष्ट्य म्हणजे काय. अहो, ही जी महाराष्ट्राची भूमी आहे ती महापुरुषांच्या महानतेची जन्मभूमी म्हणजे महाराष्ट्र. कर्मवीरांच्या सत्कर्माची कर्मभूमी म्हणजे महाराष्ट्र. साहित्य पुरंदर, गीता रहस्य आणि काव्यभूमी म्हणजे महाराष्ट्र. बुद्धी धुरंधर सिद्धांची ही दिव्य भूमी म्हणजे आमचा महाराष्ट्र. पुढे जाऊन अगदी सोजवळपणे सांगावेसे वाटते. नऊवारीचे निर्मळ सोजवळ लाघवी रूप म्हणजे महाराष्ट्र. फेटा पटका पगडीचा तो गौरव म्हणजे आमचा महाराष्ट्र. सणासुदीच्या आनंदाची उधळण म्हणजे आमचा महाराष्ट्र. अभंग, पोवाडा, ओवी, गवळण म्हणजे आपला महाराष्ट्र. यापुढे जाऊ त्याबद्दल सांगावेसे वाटते. पठार पर्वत डोंगर रांगा उंच उंच म्हणजे महाराष्ट्र. हिरवाईने नटलेला निसर्ग म्हणजे आमचा महाराष्ट्र. तलाव निर्झर समुद्र खोल खोल सरिता म्हणजे आमचा महाराष्ट्र. समृद्ध राज्य हे अभिमानाने बोल बोला, अभिमानाने बोल बोला तो म्हणजे आमचा महाराष्ट्र. असा हा महाराष्ट्र आहे. पण भावी आयुष्यामध्ये महाराष्ट्रातून पुण्यामधून नव्हे तर DS मधून हा महाराष्ट्र आमच्या दृष्टिकोनातून कसा असेल हे ऐकूयात. मराठी अस्मिता जागवू, चला नवा महाराष्ट्र घडवूया. हाती नवमिशन राबवू, उद्योगधंद्यात मराठी जना पुढे आणूया. राकट कणखर देशा सुजनाम सुफलाम बनवूया. षटदिशा प्रगतीचा रथ आपला हाकूया. दिवस सोनियाचा महाराष्ट्रात येऊ दे, असा महाराष्ट्र घडवूया. नवलौकिक महाराष्ट्राचा गगनी भेदून जाऊया. नवा महाराष्ट्र आपण घडवूया. नित्य नवा आदर्श जगा दाऊ, नित्य नवा आदर्श जगा दाऊ. मिळवून यश हर क्षेत्री, मिळवून यश हर क्षेत्री. मराठी जना नवे उदाहरण DSN म्हणून आपण ठेवूया. तमातील तारा मराठी जनांमध्ये बनवूया. DSNs म्हणून महाराष्ट्र आपण घडवूया. हात मराठी जनासी देऊनी उद्योग जगती दबदबा ठेवूया. दिशादाही मराठी जनांच्या कर्तृत्वाने उजळवूया. DSNs म्हणून नवा महाराष्ट्र आपण घडवूया. शुभदिनी मराठी जनांना
विकासाचा संकल्प करूया. शुभदिनी महाराष्ट्राच्या विकासाचा संकल्प करूया. तुताऱ्या डंका मराठी जनांचा DSSांच्या कर्तृत्वाचा नवा महाराष्ट्र आपण घडवूयात. नवा महाराष्ट्र आपण घडवूयात. हा संकल्प संपूर्ण DS परिवारामध्ये प्रत्येकाने उचललेला आहे आणि हा आम्ही अविरत पुढे चालू ठेवणार आहोत. यासाठी आम्ही आमचे 100% प्रयत्न देणार आहोत आणि हा संकल्प आम्ही पुढे नेणार आहोत. आजच्या याच नोटवर महाराष्ट्र दिनाच्या तुम्हा सर्वांना शुभेच्छा देऊ या ठिकाणी थांबते. जय हिंद, जय महाराष्ट्र. मराठी काव्य व मराठी रंगभूमी याचे देखणे रूप म्हणजे काव्येषु रम्य असे मराठी नाटक. महाराष्ट्रात मराठी भाषेत रचलेले पहिले नाटक म्हणजे 1843 मधील सीता सरोवर. जशी शौर्य परंपरा, संत परंपरा या मातीला लाभली, तशी संगीत नाटकाची परंपरा रसिकांमध्ये रुजवली ती विष्णुदास भावे यांनी 1880 पासून. संगीत नाटकाचा सुवर्णकाळ सुरू असताना 1899 मध्ये गोविंद बल्लाळ देवल यांचे मराठी नाट्य इतिहासात अतिशय महत्त्वाचे स्थान असलेले नाटक आणि ते नाटक म्हणजे संगीत शारदा. या नाटकाचा एक प्रवेश सादर करीत आहे पूर्व प्राथमिक विभागाचे शिक्षक. नमस्कार. आजच्या महाराष्ट्र दिनाच्या आणि कामगार दिनाची सर्वांना हार्दिक शुभेच्छा. आत्ता सांगितल्याप्रमाणे महाराष्ट्राचा संगीत, चित्रपट, कला याची खूप समृद्ध परंपरा आहे आणि आज तुमच्यासमोर DSP प्रायमरी सादर करते संगीत शारदा या गोविंद बल्लाळ येथील नाटकातील एक नाट्य प्रवेश. या नाटकातील पात्रपरिचय वल्लरी श्रीनिवास द्रविड मोहोळकर, शारदा चिरंजना दीक्षित, दुर्गा मंजिरी देशपांडे, शरयू अश्विनी टिपरे, जान्हवी स्वाती मेहतरे, त्रिवेणी निशा जोशी, मंदाकिनी सोनाली साठे. सादर करीत आहे संगीत शारदा. शंभो शिव हर करुणाकर हे विश्वेशा, गौरी प्रिय हर शंभो. शंभो शिव हर करुणाकर हे विश्वेशा, गौरी प्रिय हर शंभो. अज्ञानी बलहीनामी, अज्ञानी बलहीनामी, शरणागत तव चरणागरी श्री करुणायुत कर शंभो. शंभो शिव हर करुणाकर हे विश्वेशा, गौरी प्रिय कर शंभो. करुणाकर हे विश्वेशा, गौरी प्रिय कर शंभो. मागिया मा सर्वपरी, मागिया मा सर्वपरी, हे शशिमौली तू सांभाळी, जयकालीश्वर शंभो. शंभो शिव हर करुणाकर हे विश्वेशा, गौरी प्रिय कर शंभो. शंभो शिव हर करुणाकर हे विश्वेशा,
गौरी प्रियकर शंभो, गौरी प्रियकर शंभो, गौरी प्रियकर शंभो. काही चुकायला नको. आज मुली मुलींचं हळदी कुंकू आहे. काही चुकत नाही. चिन्ह तिनं आपापलं काम सांभाळलं म्हणजे झालं. अगं आपण सगळ्या म्हणून एवढं कसोशीनं काम करतोय, पण शारदा अजून कशी आली नाही. कशाचा मी एवढं डेव्हलप नसतो. येऊ द्या तर खरी, चांगली खोड काढते तिची. आज मला तिची किती गंमत समजलीये. अशी वागत नकोस. झाला बाई थोडा उशीर. थोडा उशीर जेवता क्षणी आहे म्हटलं होतं आणि आत्ता आले आणि मग म्हणतेस मंदाकिनी शिकली म्हणून. मंदाकिनी, अगं तुगं करून कोणासगळं शाणपण काढलंस ते? शुद्धीवर आहेस का? काहीतरी मला विचार. का आपलं उचललीची पण लावली टाळायला म्हणजे काय? जिनं तिनं आपापली पायरी ओळखून बोलावं. आता मी काही पायरी उभी करून बोलले. शारदेला एवढंच तर म्हटलं, उशीर का झाला. त्यात तर काही चुकलं असेल तर सांगा हो. आधी कान मिळून जिभेला चांगला चिमटा घे. का बरं? आणि नाक दुऱ्या काढून चुकले चुकले म्हणून बाईसाहेबांचे पायदळ बघू. काय त्याला एवढा उशीर झाला तरी इतकी थट्टा करतेस? येऊन जाऊ ते कामाचाच करू ना. पैस कशी स्वस्त, तुझ्याही वाटणीचं काम करते आणि माझ्याही वाटणीचं. भरतोच काहीतरी. बाईसाहेबांनी काम करून आम्ही स्वस्थ बसायचं? नको ग बाई. वल्लरी कोणी ह्याने इतकी थट्टा? मगाशी शारदेची गंमत समजली होती म्हणाली. ती काय ग गंमत? अशी खाई नका करू गडे. गंमत म्हणजे गमती गमतीनंच सांगितली पाहिजे. शारदा शेलारी नसते, पाहिजे का? हा, आता शेलारीवर वेळी वाटतं संक्रांत. कोणी दिली ओळखा बरं? मेला मग ते कसं ओळखायचं? शारदे तूच सांगेनस का? मला नाही ऐकायचं. नाहीच यायचं ऐकायला. पण तिला कशाला विचारता? मी सांगते ना. ते हेरंब महाला घेऊन राहिले ते. हो समजलं. पण त्यांनी का म्हणून हिला शेजारी दिली? अगं उगीच कोण कोणाला दिली? ही त्यांच्या मनात भरली असेल म्हणून दिली असेल. म्हणजे काय? इतकं नाही का मला समजत? नाही बाई. अगं ही शारदा येत्या वैशाखात त्या श्रीमंतांची अर्धांगी होणार आहे. आता तरी पडला का उजे? अगं ही शारदा येत्या वैशाखात श्रीमंतांची अर्धांगी होणार आहे.
लग्न होऊ द्या म्हणजे बघा, श्रीमंत पतीची राणी मग थाट काय तो पुसता, श्रीमंत पतीची राणी मग थाट काय तो पुसता, अहो मग थाट काय तो पुसता, अहो मग थाट काय तो पुसता, बंगला बंगला नवा नव कोणी फुलबाग बगीचा बघता, अहो फुलबाग बगीचा बघता, दासी सोडून पाणी जे म्हणतील कामा करिता, अहो जे म्हणतील कामा करिता, ही जात्या चतुर शहाणी पती मुठीत ठेविल पुरता, अहो पती मुठीत ठेविल पुरता, श्रीमंत पतीची राणी मग थाट काय तो पुसता, अहो मग थाट काय तो पुसता, सुग्रास बसून खायाला मौशया डोळायाला, सुग्रास बसून खायाला मौशया डोळायाला, गुजगोष्टी काळ जायाला, नाकाम धाम ना चिंता, ही फुगेल बघता बघता, अहो ही फुगेल बघता बघता, श्रीमंत पतीची राणी मग थाट काय तो पुसता, अहो मग थाट काय तो पुसता, अहो मग थाट काय तो पुसता. काय ग शारदे, श्रीमंतांची खाशी स्वारी झाली होती वाटतं बघायला. मला नाही भेटलो. लाजायला लागलीये, मग लग्नानंतर तर काय लाजून लाजून पाण्याचे तुकडे पडतील. शेजारी काय श्रीमंतांच्या मांडीवर बसल्या लग्नात कुणी मांडीवर बसतं? शारदे, श्रीमंत कोण? अगं मी काय श्रीमंत घरच्या भिक्षुकांकडच्याच होता. श्रीमंतांच्या घरचे नेतात आम्हाला काय माहिती. मंदाकिनी, या बाई फारच आवडपणा करायला लागला. मला काही काम सांगतेस का? कमी जाऊ आपली घराकडे. ते आता पण शारदे, देवाने गाणं ऐकलं म्हणायचं. अगं हजारो रुपयांचा हुंडा देऊन सुद्धा मोठ्या मोठ्यांच्या मुलींना असं स्थळ नाही मिळायचं. हो पण वल्लरी, श्रीमंतांचं वय ग किती? तेवढं मात्र विचारू नकोस बाई. श्रीमंत आहेत, हौस
शारदे, अशी रडू नकोस. आई बाबांनी बुडवलं आणि नवऱ्यानं बुडवलं. सांगायचं कोणाला? अशीच आईकडे जा आणि बघ काय जमलं तर. तसंच करते. आईकडेच जाते. मूर्तिमंत बेटी उभी, मज समोर राहिली. मूर्तिमंत बेटी उभी, मज समोर राहिली. वाटते तुझा सुदाम, मज दिसेल त्या स्थळी. मूर्तिमंत बेटी उभी, मज समोर राहिली. दाखवा बयास मला, ताट देत त्याकडे. दाखवा बयास मला, ताट देत त्याकडे. राक्षसा रुचेल का बघावया जसा बरी. मूर्तिमंत बेटी उभी, मज समोर राहिली. मूर्तिमंत बेटी उभी, मज समोर राहिली. मूर्तिमंत बेटी उभी, मज समोर राहिली. अतिशय सुंदर. महाराष्ट्राची माता आणि महाराष्ट्राची माती, फरक फक्त वेदांतीचा. हा फरक सोडला तर दोघींनी मराठीला अंजारलं, गोंजारलं व राज्यात कमालीची गोड वाणी, रसाळ भाषा माझी मराठी. या महाराष्ट्र दिनाबद्दल आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी येत आहेत श्री राघवेंद्र गणेशपुरे सर. नमस्कार. जय महाराष्ट्र. उपस्थित सर्व मान्यवर, माझे शिक्षक आणि सर्व सहकारी आणि कामगार दिन सुद्धा आहे. हा कामगार शब्द जर व्यवस्थित उच्चारला गेला कर्तृत्वातून तर किमयागार, जे कामगार किमयागार होऊ शकतो ते त्यांच्या कर्तृत्वावर सिद्ध होते. आताचा प्रसंग, सर्व जे शृंगार रस असतात ते नाटक अत्यंत उत्तम सादर केलं. एक भाग जरी असतो त्यातला खरंच कौतुक आहे. आणि गाणं म्हणून ते सादर करणं अभिनयातून. मला फर्ग्युसन कॉलेजमध्ये असताना 2007-08चा मी विद्यार्थी, तिथे शिकत असताना मी एक पार्किंगमध्ये मला एक विनोद मी तयार केला. तो विनोद मला आठवला. त्याच्यामध्ये सुखदुःख आहे, गांभीर्य आहे, पण स्त्रियांची जी गोष्ट आहे तुम्हाला त्या छोट्याशा एका विनोदातून. लगेच आपण महाराष्ट्र दिनाकडे येणार आहोत. दोन मित्र बऱ्याच वर्षानंतर भेटल्यानंतर चर्चा झाली, गप्पा गोष्टी झाल्या. आणि गप्पा गोष्टी झाल्यानंतर विषय निघाला कला विषयावरती इतके बोलले की त्यातला एक मित्र वैतागला आणि म्हणाला, काय कला घेऊन बसला, तुझ्या 64 कला तुला लक्षला, माझ्या बायकोचं नाव शशिकला आहे मला माहित आहे. हा विनोद ज्यांना कळला, स्त्रियांच्या मध्ये एक महान कला असते. ह्या विनोदातून, विनोद मोठा होता पण मी एकदम वेळेचं ध्यान लक्षात ठेवून थोडक्यात सांगितलं. म्हणजे कला आणि शशिकला. आणि अशा या महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म जिजाऊ माँसाहेब. लक्षात घ्या, महाराष्ट्र दिन, मंगल देशा पवित्र देशा महाराष्ट्र देशा, प्रणाम घ्यावा माझा हा श्री महाराष्ट्र देशा.
हे शब्द हृदयातून निघतात, अंतकरणातून निघतात, मनातून निघतात, रंगातून निघतात. माझ्या अंतकरणाच्या पलीकडे जेव्हा एक नवीन संकल्पाची एक रूपरेषा तयार होते, तेव्हा तो महाराष्ट्र घडत असतो. आणि असा हा महाराष्ट्र ज्वालामुखीच्या बेसॉल्ट खडकापासून तयार झालेला. राकट दिशा का म्हटलं गेलेलं आहे? त्याच्यासाठी कणखर आहे, राकट आहे. आणि हाच स्वाभिमान आपल्यामध्ये असला पाहिजे. असा महाराष्ट्र नुसतं महाराष्ट्र तयार झालेलं नाहीये, 105 हुतात्म्यांच्या बलिदानावर तयार झालेलं आहे. आपण औषधीच्या गोळ्या खाताना तोंड वेळेवाकडं करतो, छातीवर गोळ्या झेललेल्या आहेत, तेव्हा हा महाराष्ट्र तयार झालेला आहे. सोपी गोष्ट नाहीये. आपण बोलताना सहज म्हणतो, पण महाराष्ट्र त्याची निर्मिती स्वातंत्र्यासाठीचा इतिहास सगळ्यांनाच माहिती आहे. म्हणजे स्वातंत्र्य झाल्यानंतर आपल्याच लोकांच्या विरुद्ध आपलंच एक राज्य निर्माण करण्याकरता होणारा संघर्ष, 30 वर्ष संघर्ष झाला, तेव्हा हा महाराष्ट्र निर्माण झाला. मग साधू संतांचा महाराष्ट्र, सामान्यातील सामान्यांचा महाराष्ट्र, गोरगरिबांचा महाराष्ट्र, माणसातला महाराष्ट्र जर तुम्हाला घडवायचा असेल तर खरंच महाराष्ट्र दिन आपल्याला समजून घेता आला पाहिजे. आजची परिस्थिती बिकट आहे, वास्तव भीषण आहे, सत्याच्या बऱ्याच गोष्टी असतात. आणि अशा या गोष्टी करत असताना आपल्याला महाराष्ट्र धर्म कळला पाहिजे. आणि जेव्हा हा महाराष्ट्र धर्म कळतो तेव्हा खरं ज्याला आपण म्हणतो ना, मला दिशा मिळाली, मला मार्ग मिळाला, मला एक विजय मिळाला, असा हा विजय जर तुम्हाला मिळवायचा असेल, आपल्या सगळ्यांना मिळवायचा असेल, तर तो महाराष्ट्र आपल्याला घडवायचा आहे. आणि आपण ज्या शिक्षण क्षेत्रामध्ये काम करतो त्यासाठी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आज आपले राष्ट्रसंत आहेत. अशा राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी ग्रामगीतेमध्ये लिहूनच ठेवलेलं आहे, या कोवळ्या कळ्यामंदी लपले ज्ञानेश्वर रवींद्र शिवाजी, प्रगटता विकसतील समाजी शेकडो महापुरुष. आणि त्याच्यासाठी शिक्षकांना धर्म दिलेला आहे. गुरुजनी ऐसे द्यावे ते धडे, ठेवून आपला आदर्श पुढे, विद्यार्थी घडतात सोयीकडे, राष्ट्र होई तेजस्वी. मी इथे बोलतोय, लोकांनी टाळ्या वाजाव्या, लोकांनी घरी निघून जावं आणि परत तोच आपला पुरणपोळीचा संसार करावा. याला महाराष्ट्र म्हणत नाही. अंतकरणात असला पाहिजे, हृदयात असला पाहिजे. मी चांगला की वाईट हे मला आणि परमेश्वरालाच माहिती. तुम्ही माझं संशोधन नाही करू शकत. कारण जो कोणी असेल तो त्याचाच शिल्पकार असतो, तो त्याचा खरा जो स्वतःचा जो अस्तित्व म्हणतो तो त्यालाच माहित असतो, तो दुसऱ्याला आवडत नाही. तो संशोधनाचा भाग असतो. आपण नाहीतर आज इतिहास बघा, कधी न घडलेले प्रसंग घडलेले आहेत आणि आज आपला इतिहास घडलेला आहे. असा हा महाराष्ट्र आहे. देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, घेता घेता एक दिवस देणाऱ्यांचे हात द्यावे, असा विंदा करंदीकरांच्या शब्दातील महाराष्ट्र लक्षात घ्यायचा आहे. रंगुणी रंगात साऱ्या रंग माझा वेगळा, गुंतुरी गुंत्यात साऱ्या पाय माझा मोकळा, कविवर सुरेश भटांचा महाराष्ट्र. हे सगळं साहित्य संपत आहे. आणि ह्या साहित्यातून महाराष्ट्र धर्म आपल्याला स्वतःला घडवायचा असतो. ज्या दिवशी तुम्ही स्वतःला घडवता, ज्या दिवशी तुम्ही स्वतःला ओळखता, तेव्हाच आपला खरा महाराष्ट्र घडत असतो. आणि असा हा महाराष्ट्र दिन, कामगार दिन आपल्या जीवनामध्ये एक नवीन दिशा ठरवणारा आणि आपल्याला एक नवीन दृष्टिकोन देणारा ठरव, तेव्हाच खरा महाराष्ट्र होतो. तेव्हा संत ज्ञानेश्वर महाराजांनी या विश्वासाठी मागितलेलं जे पसायदान आहे, आता विश्वात्मक देवे, त्याच्यामधल्या ज्या दोन गोडी आहे, दुरितांचे तिमिर जावो, विश्व स्वधर्म सुरे पावो, जो जे वांछिल तो ते राहो प्राणी जात. या शब्दांचा मतिदार अर्थ आपल्याला कळतो आणि तेव्हाच खरा महाराष्ट्र घडतो. एवढं बोलतो आणि जाता एकच म्हणतो, ज्या दिवशी तुम्हाला आम्हाला सगळ्यांचं कर्तव्य आहे, ते तुझं माझं काही नाहीये, तिथे कामगार ते सगळं एक जरी थोडीशी जरी आजच्या कार्यक्रमाची एकाने जरी कामाचं जे काही त्याचं गणित आहे ते जरी चुकवलं असतं ना, तरी ते नियम असू शकलो नसतो. म्हणजे तुम्ही सगळे आपण एकच जाऊ. लक्षात घ्या, माणसाला माणूस म्हणून बघणे हे जेव्हा शक्य होईल तेव्हा खरा महाराष्ट्र होईल. 105 हुतात्म्यांच्या बलिदानावर तयार झालेला हा महाराष्ट्र आहे. ही गोष्ट कधी विसरू नका. जसा स्वातंत्र्याचा काळ महत्वाचा आहे, हे आज आपल्या इथे लावलेले आहे. लोकमान्य टिळक हे महापुरुष आहेत, साधी गोष्ट नाही आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर, महाराष्ट्र, जे काही आपण सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक हा जो इतिहास आपण बघतो, वाचतो, त्या पुण्याच्या क्षेत्रामध्ये आपण जीवन जगत आहोत. त्यामुळे स्वतःला महाराष्ट्र दिनाच्या अर्थ आपण लक्षात घ्या. महात्मा फुले असतील, सावित्रीबाई फुले असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, त्या सगळ्यांचा महाराष्ट्र लक्षात घ्या. आणि जाता एकच म्हणतो की जेव्हा आपल्याला हा महाराष्ट्र माणसातला कळेल, तेव्हा बाबा आमटेंनी त्यांच्या कवितेमध्ये लिहून ठेवलेलं आहे,
माणूस माझे नाव, माणूस माझे नाव, दाही दिशांच्या रिंगणात यापुढे माझी धाव. आणि ती धाव आपली यशाची असणार आहे, सत्यमेव जयतेची असणार आहे. जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र. धन्यवाद. धन्यवाद सर. 1960 साली महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेचं दिन. प्रत्येक प्रामाणिक कष्टकऱ्याच्या कष्टाचे इथे चीज होते. काहीतरी नवीन करणाऱ्याच्या पाठीवर शाबासकीची थाप व मिळणारे प्रोत्साहन काम करणाऱ्याला बळ देते. कौतुकाचे व कोणत्याही मदतीचे कधीही न अडणारे पाठ आणि DES स्कूलचे शिक्षक डेक्कन एज्युकेशन सोसायटीमधून याची देही याची डोळा आम्ही हे सारे पाहत आहोत. हे सांगताना अभिमान वाटतो दॅट वी आर DESians. मी सौ कांचन सोलापूरकर यांना विनंती करते की आपण आपले विचार मांडावे. नमस्कार. सन्माननीय व्यासपीठ उपस्थित सर्व शिक्षकवृंद, सोसायटीचे मेंबर्स, सर्वांना सह्याद्रीची छाती ज्याची, खान देश हा गाभा, विदर्भ कोकण बाहू आहे, चरणी सागर झाला. नरवीरांच्या भेटी घडती मराठवाडी जाता, जय हिंदू भूमी, जय शिवभूमी, जय महाराष्ट्र राखा. इथे उपस्थित सर्व तमाम मावळ्यांना महाराष्ट्र दिनाच्या आणि कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. महाराष्ट्र ते बृहन महाराष्ट्र हा जो प्रवास आपण बघतो आहे, वाचतो आहे आतापर्यंत, हे बघताना अतिशय अभिमान वाटतो. गर्व नाही म्हणणार, आपण म्हणतो की गर्व से कहो हम हिंदू है, गर्व से कहो किंवा गर्वाने म्हणा मी महाराष्ट्रीय. गर्व हा थोडा नकारात्मक शब्द आहे, म्हणून अभिमान हा शब्द आपण कायम वापरावा असं मला वाटतं. की मला अभिमान आहे महाराष्ट्रीय असल्याचा. आणि महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र ही सांस्कृतिक भूमी आहे. हे आपण आज बघतोच आहे की महाराष्ट्राची संस्कृती किती सुंदर आहे. आज आपण सकाळपासून इथे महाराष्ट्राची संस्कृती कशी आहे हे बघतो आहे. आणि हे बघताना खरंच अभिमान वाटतो की आपला जन्म महाराष्ट्रात झालेला आहे. आणि आज खरंच महाराष्ट्र हा बृहन महाराष्ट्रात आलेला आहे. महाराष्ट्र फक्त महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण जगभरात महाराष्ट्र आहे आणि महाराष्ट्राची संस्कृती आहे. आणि महाराष्ट्र हा फक्त देश नाहीये, ही एक संस्कृती आहे आणि ही संपूर्ण जगभरात पसरलेली आहे. म्हणूनच आजचा हा दिवस खऱ्या अर्थाने महाराष्ट्राचा जन्मदिवस आहे. आणि जन्मदिवशी आपण काय करतो, ज्याचा वाढदिवस असतो, जन्मदिवस असतो, त्याचं भरपूर कौतुक करत असतो, जे आज सकाळपासून आपण करतो आहे. आणि मलाही आज या महाराष्ट्र दिनी महाराष्ट्राचं कौतुकच करावं असं वाटतं आहे. दुर्ग पर्व मातीचा गर्व, दुर्ग पर्वत मातीचा गर्व, रक्षितो महाराष्ट्र माझा, सर्व धर्म समभाव मानतो महाराष्ट्र माझा. धैर्य तेजाची लाट येथे, धैर्य तेजाची लाट येथे, शौर्य धुंद अफाट, देशाला धन्य पाहत देतो महाराष्ट्र माझा. दुर्ग पर्व मातीचा गर्व, रक्षितो महाराष्ट्र माझा. थोर विरासत मानवतेची, थोर विरासत मानवतेची, भाषा जनकल्याणाची, जगाला जागृत दिशा देतो महाराष्ट्र माझा. दुर्ग पर्व मातीचा गर्व, रक्षितो महाराष्ट्र माझा. एक आणि एक अकरा गुंजे, एक आणि एक अकरा गुंजे, गर्जना दिल्ली अंतरा, हुतात्म्यांच्या सिंहासना पूजितो महाराष्ट्र माझा. दुर्ग पर्व मातीचा गर्व, रक्षितो महाराष्ट्र माझा. ज्ञान येथे, ज्ञान येथे, विज्ञान येथे, इथे कला गोड गळा. आजच आत्ताच आपण पाहिलं की किती सुंदर गोड गळ्यांनी सगळ्यांनी गाणं म्हटलं आणि खूप सुंदर अभिनय सुद्धा केला. आणि यानंतरही आपण बाकीच्यांचा कार्यक्रम बघणारच आहोत. ज्ञान येथे, विज्ञान येथे, इथे कला गोड गळा. भाळा भारतीयेचा टिळा लाविला, भाळा भारतीयेचा टिळा लाविला महाराष्ट्र माझा. दुर्ग पर्व मातीचा गर्व, रक्षितो महाराष्ट्र माझा.
सर्व धर्म समभाव मानतो महाराष्ट्र माझा. सर्वांना पुन्हा एकदा महाराष्ट्र दिनाच्या आणि कामगार दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. धन्यवाद. महाराष्ट्राचा राजा शिवाजी महाराष्ट्राची माती लढवण्याची, या मातीत हा प्रत्येक वीर वागडला खेळला शारीरिक विकास साधला. कित्येक खेळ महाराष्ट्राचे लोभस. आजच्या गॅजेटच्या पिढीकडे बघून खरंच वाटतं आमचं बालपण फार सुंदर होतं. टिपरी पाणी, आंधळी कोशिंबीर, मंगळागौर, खेळ, साखरगोटे, लाठीकाठी, सूर्यनमस्कार, पहाटेचा कडा रांगोळीपासून ते जातापर्यंतच्या कष्टापर्यंत, पाकडणं, पीठ फुटणं, पाटाबरोबर त्याची घंगण, तांदूला बाळाची तेल लावून मालिश, कबड्डी, लंगडी. राजा स्वतः मावळ्यांबरोबर खेळून या राष्ट्राला सुदृढ बनवत असेल तर शिक्षक अशी प्रात्यक्षिके दाखवून आजच्या पिढीला जणू शारीरिक शिक्षणाचे धडे देत असते. BS प्राथमिक व माध्यमिक विभागाचे शिक्षक सादर करीत आहेत शिवबाच्या नजरेतील खेळगडी रांगडा महाराष्ट्र. शिवबाच्या नजरेतील खेळगडी रांगडा महाराष्ट्र.
पौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज श्रीमंत महाराज रणधुरंदर जो ब्राह्मण प्रतिपालक हिंदवी स्वराज्य संस्थापक हिंदू पतपाशाह श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय 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 भवानी जय 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 शिवाजी हर हर प्रत्येक कार्यक्रमाला पूर्णत्वाकडे नेण्यामागे अनेक हात असतात. अनेकांची साथ असते. या सर्वांच्या मदतीची जाण असणे व ठेवणे हीच भारतीय परंपरा. मी स्मिता कुलकर्णी मॅडमला विनंती करते की आपण आभार प्रदर्शन करा. गुड मॉर्निंग एव्हरीवन. जय महाराष्ट्र. आज आपण इथे सर्व महाराष्ट्र दिनानिमित्त जमलो आहोत आणि सगळ्यात पहिलं म्हणजे जाणीव किंवा आपण जे मुलांना नेहमी सांगते ग्रॅटिट्यूड, तर तो मी आज व्यक्त करते की आपण भारतासारख्या ठिकाणी जन्माला आलो, त्यातनं महाराष्ट्रासारख्या ठिकाणी जन्माला आलो आणि त्यातनं पुण्यात जन्माला आलो. ह्याच्या अर्थ
दुसरं भाग्य काही नाही असं मला वाटतं. तर याच ह्याच्यावर मी त्याबद्दल ईश्वराचे मी खूप खूप आभार मानते. तसंच तुम्ही सगळेजण मानत असालच नक्की, कारण पुण्यात आनंद कुठेच आपल्याला मिळत नाही, आपण बघतो आजूबाजूला. तसंच मी माननीय आपले संस्थेचे उपाध्यक्ष आणि आपल्या शाळेचे शाळा समितीचे चेअरमन माननीय आठवले सर, आपल्याला वेळात वेळ काढून काल आम्ही त्यांना विनंती केली आपल्या शिक्षकांचा कार्यक्रम बोलण्याची म्हणून बोलवलं. ते आज खरं त्यांना अजिबात वेळ नव्हता, पण थँक्यू सो मच सर, तुम्ही आलात. आमच्या शिक्षकांना खूप प्रोत्साहन मिळालेलं आहे, तुमच्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावर हास्य दिसते आहे. तसंच मी काल मॅडमला पण त्यांचा मला फोन आला, तर त्यांना पण मी विनंती केली. आपल्या फायनान्शियल कंट्रोलर प्रधान मॅडम त्या म्हणाल्या 99% मी येईल, त्यांनी 100% येऊन दाखवलं. थँक्यू मॅम सो मच. आणि तुम्ही आलात आणि सगळ्या शिक्षकांचं कौतुक करताना त्यामुळे शिक्षकांना खूप त्याचं छान वाटतं, त्यांना कौतुकाची थाप त्यांच्या पाठीवर पडते. तसेच सर्व शिक्षकांनी उत्तम कार्यक्रम सादर केले, प्री प्रायमरी, प्रायमरी, सेकंडरी आणि एकजूट दाखवली, त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचं कौतुक. आणि तसंच सगळ्यांनी या कार्यक्रमाला इतका छान होता आवडला, आपल्या काका मावशी वगैरे सगळ्यांचे आभार. सगळ्यांनी नक्की नाश्ता करा आणि मग जावं. थँक्यू एव्हरी. थँक्यू मॅम. दगड झालो तर सह्याद्रीचा होईल, माती झालो तर महाराष्ट्राची होईल, तलवार झालो तर भवानी मातेची होईल, पुन्हा मानव जन्म मिळाला तर नक्कीच महाराष्ट्रात जन्म घेईल. महाराष्ट्र दिन व कामगार दिनाच्या सर्वांना DES स्कूलतर्फे मनःपूर्वक शुभेच्छा. आणि हा सोहळा इथे संपन्न झाला असं जाहीर करते. धन्यवाद.